जय श्रीमाताजी. श्रीमाताईंना भक्तिपूर्वक नमस्कार करत आपण आपले दोन्ही हात श्रीमाताईंच्याकडे करायचे. आपण श्रीमाताईंना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून आपल्याला परम चैतन्य येत असल्याचं जाणवलं पाहिजे श्रीमातांच्याकडून. आणि तेवढ्याच भक्तिपूर्वक आपण श्रीमातांना पाहायचं आहे. जेवढं आपण भक्तीनं श्रीमातांना बघू तेवढ्या व्हायब्रेशन्स आपल्याला जास्त येत असल्याचं जाणवतील. हे समजेल. नुसता बघणं आणि भक्तिपूर्वक बघणं, प्रसन्नतापूर्वक बघणं यात फरक आहे. केवळ आपण श्रीमातांना बघितलं तर मनात जर भाव नसतील तर त्या बघण्याला पण काही अर्थ नाही आहे. आपण भक्तिपूर्वक म्हणजे आपलं हृदय ओतून आपण श्रीमातांना पाहायचं आहे. आपल्या हृदयातले भाव जागृत करून श्रीमातांना बघायचं आहे. म्हणजे भक्तिभाव जागृत झाला पाहिजे, तरच आपल्याला व्हायब्रेशन्स जाणवतील. म्हणजे हृदयाची तार छेडली पाहिजे आपल्या. हे यातलं महत्वाचं गम्य आहे की हृदय श्रीमातांना समर्पित करायचं. आपण श्रीमातांना काय देणार आहे? दुसरं काही देऊ शकत नाही. श्रीमातांचंच आहे ना सगळं. ही जग, ही पृथ्वी, हे सगळं जे काय आहे निर्माण झालेलं, हे सगळं श्रीमातांचं आहे. आपण काय देऊ शकतोय श्रीमातांना? फक्त आपलं हृदय आपण श्रीमातांना द्यायचं, जिथं आपल्या आत्म्याचं स्थान आहे. जे हृदय सगळं सामावून घेतं, सर्वांना सामावून घेतं, ज्या हृदयामध्ये दया, करुणा, प्रेम, शांती निर्माण होते, ते हृदय आपण उघडायचं आहे आणि श्रीमातांना समर्पित करायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. ध्यान करण्यापूर्वी आपण हेच करायचं आहे सुरुवातीला, की आपलं हृदय उघडायचं आहे. आणि हृदय उघडल्याशिवाय आपल्याला व्हायब्रेशनची जाणीव होणार नाही, परमचैतन्य समजणारच नाही. केवळ सहयोग करतो, कर्मकांड करतो, ध्यान करतो म्हणजे आपण सहयोगी झालो असं म्हणणं चुकीचं होईल. आपल्याला आपलं हृदय उघडलं पाहिजे. आणि हृदय उघडल्याशिवाय आपल्याला व्हायब्रेशनची जाणीव होणार नाही. आणि व्हायब्रेशन समजल्याशिवाय आपण गहनतेत जाऊ शकत नाही. हे ज्ञान श्रीमातांचं आहे. आणि हे जे ज्ञान आहे ते आपण भक्तिपूर्वकच घ्यायला पाहिजे, श्रद्धापूर्वकच घ्यायला पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्मकांड न करता भक्तिपूर्वक घ्यायचं आहे. आपल्याला कर्मकांड करायची सवय असते प्रत्येक माणसाला, त्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. काही जणांचं असं असते की हे वाचलंच पाहिजे, अमकं झालंच पाहिजे, तमकं झाल्याशिवाय पूजा पूर्ण होणारच नाही, असं त्यांना वाटत असतं. म्हणजे ती एक मानसिक प्रक्रिया आहे की असं झालंच पाहिजे, किंवा दिवा लावलाच पाहिजे, किंवा हे कलश जो आहे ते त्या ठिकाणीच पाहिजे. बऱ्याच वेळेला असं स्तोत्र, हे स्तोत्र अमकं वाचलंच पाहिजे, रोजच्या रोज एवढी स्तोत्र वाचली पाहिजे, त्याशिवाय परमेश्वराला किंवा आपल्याला ते बरोबर वाटणार नाही, किंवा परमेश्वरालाही बरं वाटणार नाही असं वाटतं आपल्याला. म्हणजे हे केवळ कर्मकांड आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हे केल्यानंतरच सगळं बरोबर आहे असं आपल्याला वाटतं. ती म्हणजे आपली मानसिक समाधानाची अवस्था आहे. मानसिक समाधान आहे ते. यामध्ये आत्मिक समाधान कुठे आहे? मानसिक समाधान आणि आत्मिक समाधान यामध्ये फरक आहे. म्हणजे आपल्याला श्रीमातांच्या समोर बसत असताना ज्यावेळी ध्यानाच्या गहनतेमध्ये आम्ही जायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आम्हाला आत्मिक समाधान मिळतं, मानसिक मिळत नाही आहे. मानसिक शारीरिक गोष्टी वेगळ्याच आहेत त्या तर त्याच्याही पलीकडे आपण जातोय, शरीराच्याही पलीकडे जातोय, मनाच्याही पलीकडे जातोय, जिथं आपल्या आत्म्याचं स्थान आहे. आत्मा आणि परमात्मा या दोन्हीचं मिलन होतं आपल्यामध्ये. आणि जे काही चैतन्य आपल्यामध्ये वाहतं आणि त्यातून जे समाधान आम्हाला मिळायचं आहे त्याला आत्मिक समाधान म्हणतो. आणि हे आत्मिक समाधान फक्त आपलं हृदय उघडल्यामुळेच मिळू शकतं, बाकी कशामुळे मिळू शकत नाही. भक्ती
त्याला दुसरा पर्याय भक्ती. भक्तीनं आपलं हृदय आपण उघडलं पाहिजे. जे काय आपण कर्मकांड करतोय, कदाचित करत असू, स्तोत्र वाचतो, परमात्म्याचं नाम घेतो, परंतु हे करत असताना आपण भक्तीनं घेतो का हे बघणं महत्वाचं आहे. म्हणजे जसं आपण देवी कवच वाचतो किंवा श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणतो, हनुमान स्तोत्र म्हणतो, हनुमान चालीसा म्हणतो, ज्या नित्य आपल्या उपयोगी स्तोत्र आहेत, शिवकवच असेल, शिवांचं कुठलं स्तोत्र असेल, तर हे करत असताना, वाचत असताना हे मानसिक होता उपयोगाचं नाही आहे. हा बाबा बरं वाटलं, वाचल्यानंतर बरं वाटलं, असं होता उपयोगाचं नाही. ते तर होतच आहे, परंतु हे वाचत असताना त्याला चैतन्याची जोड दिली पाहिजे. म्हणजे त्याला आत्म्याकडे वळवलं पाहिजे. ही स्तोत्राला आपण जे स्तोत्र म्हणतो तोंडी, ज्याला वैखरी वाणी म्हणतो, आणि ह्या वैखरी वाणीतून त्याला परावाणीपर्यंत वळवायची ताकद आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि ती ताकद फक्त भक्तीमध्ये आहे. आपण ज्यावेळी परमेश्वराची भक्ती करतो आणि भक्तीतून ही स्तोत्र वाचली जात आहेत, त्यावेळेला परावाणी निर्माण होते. आणि परावाणी म्हणजे चैतन्याची वाणी, चैतन्य निर्माण होतं. म्हणून नामस्मरणाला देखील काही अर्थ आहे. नामस्मरण करत असताना देखील आपण ज्यावेळी ओम नमः शिवाय म्हणतो किंवा कृष्णाचं नाव घेतो, रामाचं नाव घेत असतात, काही पूर्वी देत होते नामस्मरण, बीज मंत्र द्यायचे. हे बीज मंत्र याच्यासाठी देत होते की ते मंत्र वैखरी वाणीतून घेत घेत ती परावाणीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्या वाणीपर्यंत जर आपण पोहोचलो तर ती बीज मंत्र फलद्रूप झालं, असा याचा अर्थ होतो. म्हणजे पूर्वीचे जे गुरु असायचे ना, ते गुरु असे नाम द्यायचे किंवा तू हे नाम घे. त्यांना माहिती होतं की आपल्यामध्ये किती चक्र खराब आहेत, किंवा आमचं रामाचं चक्र खराब आहे, किंवा आमचं लक्ष्मीचं चक्र खराब असेल, आमचं विशुद्धी चक्र म्हणजे कृष्णाचं चक्र खराब असेल, तर त्या पद्धतीनं ते नाम द्यायचे जर खरा गुरु असेल तर. आणि या नामातूनच मग त्यांना हळूहळू हळू परावाणी म्हणजे चैतन्याच्या वाणीपर्यंत पोहोचायला 12-12 वर्ष लागत होती. एवढं करत 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 मग जरा कुठं व्हायब्रेशन्स त्यांच्या हाताला लागायचे व मग म्हणायचं की नाही, जरा कुठंतरी किंचित साक्षात्कार झाला, परमेश्वराच्या निराकार स्वरूपाची जाणीव झाली, असं ते होत होतं. त्यासाठी अनेक पर्याय शोधले जात होते परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. आसनं केली जात होती अवघड, योग करून घेतले जात होते, वेगवेगळ्या प्रकारचे समाधी अवस्था असायच्या, किंवा शरीराला त्रास दिला जायचा. आणि सगळ्यात सोपा मार्ग त्यावेळी होता की नामस्मरण, की साधा सोपा मार्ग जे संतांनी पण सांगितले की तुम्ही नाम घ्या. आणि नाम घेतल्यानंतर कुठेतरी जरा परमात्म्याच्या जवळ असल्यासारखं त्यांना वाटत होतं. आणि त्यातून मग एखादा राहिला तर त्याला खऱ्या अर्थानं साक्षात्कार मिळत होता, परंतु क्वचितच. पण सहजयोगामध्ये आपल्याला श्रीमाताईने किती सोपं केलं की श्रीमाताईंच्या समोर बसल्याबरोबर आपण आपलं हृदय नुसतं उघडलं तरी व्हायब्रेशन्स आपल्याला यायला सुरुवात होते. आपल्याला कुठल्याही प्रकारचं नाम घेण्यास श्रीमाताईंनी सांगितलेलं नाही, कुठलंही स्तोत्र म्हणा म्हणून सांगितलेलं नाही, हे आपण आपल्या मनाने म्हणतोय. श्री गणेश अथर्व शीर्ष हे आपण मनाने म्हणतोय. श्रीमाताई कधी प्रेशर करत नाहीत, केलं नाहीत श्रीमातांनी आपल्याला. फक्त पूजेच्या वेळेला तेवढं भजन म्हणायचं आहे, भजनामध्ये तल्लीन होण्यास सांगत असत श्रीमाताजी. आणि या तल्लीनतेच्या मागं हेच उद्देश होता की आपण भक्तीनं तल्लीन व्हावं. त्या स्तोत्रामध्ये स्तोत्र म्हणत असताना आपण त्या भक्तीमध्ये उतरावं, म्हणून श्रीमाताजी म्हणायच्या की आपण ते भक्तीनं म्हटलं पाहिजे की त्यामध्ये तल्लीन व्हायचं आहे आपल्याला. पण आपण काय करतो, श्रीमाताजींचं पूजन आहे म्हटल्यानंतर केवळ सगळं कर्मकांड करत बसतो आणि लक्ष आपलं भक्तीकडे जात नाही. हे सर्व आपण भक्तीनं करतो का, हे महत्वाचं आहे. काय दिखाऊपणा करतोय आपण, इकडेही लक्ष पाहिजे आपलं. ज्या गोष्टी आपण श्रीमाताईंच्या समोर करतोय किंवा श्रीमाताईंचं पूजन आहे, भव्य दिव्य झालंच पाहिजे, त्याचा विषय नाही आहे. परंतु भव्य दिव्यते बरोबर आपलं हृदय आपण उघडलं का त्यामध्ये, हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यातलं. आणि जोपर्यंत आमचं हृदय आम्ही उघडत नाही तोपर्यंत परमात्मा काही त्यामध्ये प्रवेश करणार नाही किंवा चैतन्य आम्हाला जाणवणार नाही. जोपर्यंत हृदयामध्ये हृदयाची तार छेडून आपण त्या परमात्म्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत चैतन्य आपल्या नसा नसामध्ये खेळत नाही, तोपर्यंत आम्ही परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकत नाही.
म्हणूनच आपण किती सोपं केलं श्रीमातांनी की श्रीमातांच्या फोटो समोर जरी बसलो आपण तर आपण श्रीमातांची भक्ती करायची. श्रीमाताईच राम आहेत, कृष्ण आहेत, विठ्ठल आहेत, जे काही देवी देवता आहेत त्या सर्व श्रीमातांच्या मध्ये आहेत. आपले जे कुलदैवत आहेत ते देखील श्रीमातांच्या मध्ये आहेत. परंतु हे समजायला आपल्याला भक्तीतच उतरायला पाहिजे ना. जर आपण असं समजू लागलो की नाही बाबा हे कुलदैवत आहे, मला ह्या कुलदैवताला मानलंच पाहिजे आहे, सहयोग तर आत्ता आलेला आहे, श्रीमाताजी आत्ता आलेत, हे पार पूर्वापारपासून चालत आलेलं आहे आणि मी हे करणारच, तर ते करू शकतात. त्याला श्रीमाताजींनी कधीही अडवलेलं नाही आणि अडवणार पण नाही. कुठलाही सहयोगी तुम्हाला अडवणार नाही ती करत असताना. कारण हे सर्व गोष्टी आतल्या आहेत. ज्या वेळेला आम्ही ध्यानामध्ये गहनतेला शिवतो किंवा डीप ध्यानामध्ये जातो त्यावेळेला आम्हाला खऱ्या अर्थानं परमेश्वर समजतो. म्हणजे तेवढी गहनता आपल्यामध्ये पाहिजे की जे देवता आम्ही मानतो किंवा जे कुलदेवत किंवा कुलदेवी जी आहे तिला मानतो ती देवता श्रीमाताजी तुम्हीच आहात. आणि त्याला तशाच व्हायब्रेशन्स जर आपल्याला कळू लागल्या तर आम्ही म्हणतो की नाही श्रीमाताजी तुम्हीच कुलदेवत आहात आमच्या. असं हे आतून यायला पाहिजे. हे वरून मान्य करून आणि दुसऱ्यांनी सांगून काय उपयोग नाही आहे त्याचा. दुसऱ्याने मस्त सांगून दमले की श्रीमाताईंच्याच सर्व देवी देवता आहेत, पण आपण कितपत मानतो, आम्हाला चैतन्याची कितपत जाणीव होते याच्यावरती हे सर्व अवलंबून आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये समजा एखादा साधक असेल तो गहन करतो ध्यान आणि बाकीचे जर करत नसतील तर ते आपल्याला नावच ठेवणार आहेत की एवढं सर्व आमचे पूर्वज मानत होते कुलदेवताला, कुलदेवाला मानत होते आणि आम्ही मात्र त्यांचं काही करत नाही आहे आणि सहयोग करत आम्ही फिरतो. तर या लोकांना ते समजणार नाही. त्यासाठी आपण काय करायचं की त्यांचं थोडंफार ऐकणं गरजेचं असतं. कारण त्यांनाही सहयोगात आपल्याला घ्यायचं आहे. एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला परिपूर्ण सहयोगी बनवायचं असेल तर पहिला त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. भलं ते चुकीचं असेल तर त्याचं पहिला ऐकून घेतलं पाहिजे. बरं माहिती आहे की श्रीमातांनी सांगितले की माझ्यातच सर्व देव देवता आहेत, परंतु तो अज्ञान असल्यामुळे त्यांना माहिती नाही आहे की श्रीमाताजी सर्वस्व आहेत. हे माहिती नाही. हे आपल्याला समजलं, आपण ज्ञानी झालो, परंतु अजूनही काही जणांना माहिती नाही घरामध्ये की श्रीमाताजी म्हणजे काय आणि हे पटवून देण्याची जबाबदारी त्या साधकाची असते घरातल्या. जर त्याला नाही जमलं ते तर मग ती जबाबदारी त्यांच्यावरतीच आहे. म्हणून ते कशा पद्धतीने पटवायचं किंवा कशा पद्धतीने त्यांना सहजयोगामध्ये उतरवायचं आहे ते ज्या त्या व्यक्तीला ज्या त्या वेळी समजलं पाहिजे. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीला नाकारायचं नाही. जे नॉन सहयोगी आहेत त्यांना कधीही नावं ठेवायची नाही. ते असं ना ठीक आहे असं ठेवा. त्याच्यामध्ये विरोध करायचा नाही. कुठल्या गोष्टीमध्ये जर आपण विरोध केलो तर आपणच त्या व्यक्तीला, जर साधक असेल त्याला मुक्तो असं बी होऊ शकतं. नाही असं नाही. बरं जे अगुरु आहेत त्यांना आपण जरूर विरोध करावं, परंतु जे कुलदेव आहेत, कुलदेवी आहेत त्यांना पूर्वापार लोक मानत आलेले असतात आणि ते झटकन नाही सुटत. त्याला वेळ लागतो, थोडासा कालावधी लागतो. कारण श्रीमाताईने समजून घ्यायचं, त्यांच्या व्हायब्रेशनचं समजण्यासाठी आपल्याला गहनतेत जात नाही तोपर्यंत हे काय आहे हे आपल्याला समजणार नाही. म्हणून या बाबतीत आपण कधीही विरोध करायचा नाही. जर कुलदेव असेल, कुलदेवी असेल तर त्या व्यक्तीबरोबर जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की श्रीमाताईंच्या मध्ये सर्व देवी देवता आहेत. हे खरं आहे, हे सत्य आहे की श्रीमाताईंच्या मध्येच सर्व देवी देवता आहेत. बरोबर. मग सर्व देवी देवतांच्या मध्ये आम्ही श्रीमाताईंना का नाही बघत? दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही मानतो ना श्रीमाताजी तुम्ही सर्वस्व आहात, तुम्हीच कुलदेव आहात, कुलदेवी आहात, आणखी कोण आहात, सर्व गणपती आहात, राम आहात, कृष्ण आहात, सर्व काही आहात. परंतु त्यांच्यामध्ये आपण श्रीमाताईंना का नाही बघत? ही द्वैत भावना आपल्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण परमेश्वर एक आहे, आत्मा एक आहे हे मान्य करू शकत नाही. आणि ही योगाची परिभाषा आहे. हे समजण्यासाठी आपल्याला व्हायब्रेशनची जाणीव अत्यंत सखोल असणं आवश्यक आहे. सखोल ज्याला म्हणतो, सखोल ज्ञान पाहिजे आम्हाला, किंवा सखोल जाणीव झाल्याशिवाय कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे हे कळणारच नाही. कितीही डोकेफोड जरी आपण केली तरी ते समजणार नाही. म्हणून आपण पहिला व्हायब्रेशनचं बघायला शिकलं पाहिजे. प्रत्येकानं वैयक्तिक बघायचं आहे.
प्रत्येकानं वैयक्तिक पाहायचं आहे आणि ते कळतं श्रीमातांच्या समोर बसल्यानंतर. समजतं प्रत्येकाला श्रीमातांनी हे ज्ञान दिलेलं आहे, त्याची जाणीव करून घेणं गरजेचं आहे. उद्या कोणतरी सोम्या गोम्या उठून आपल्याला सांगितलं की नाही हे असं आहे ते तसं आहे, अमके गुरु आहेत तमके गुरु आहेत, आम्ही असंच म्हणतो, त्याला मानलं पाहिजे. तर आम्ही सहजयोगी आहोत, आम्हाला ते कळलं पाहिजे. श्रीमातांनी विचारून लगेच ताबडतोब हाताच्या बोटावरती निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. आपण खरं काय खोटं काय याचं नॉलेज आपण प्रत्येकाला झालं पाहिजे. तत्क्षण आम्ही काय लगेच विचारून हे करून सांगणं नाही नंतर बघू असं म्हणू शकत नाही. यामध्ये ताबडतोब व्यक्ती बोलत असतानाच त्याच्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटाला कळल्या पाहिजेत. ते खरं आहे का खोटं आहे, बस एवढंच आहे. हे तत्क्षण समजतं आपल्याला. त्यासाठी आपल्याला वेळ घ्यायची काही गरज नाही. काही वेळेला आम्ही वेळ घेतो, परंतु ते मुद्दाम असतं, वेगळ्या प्रकारचं कारण असतं त्याला. परंतु ह्या गोष्टी तुम्ही ज्या वेळेला प्रॉब्लेम्स विचारत असता त्याच वेळी त्याचं उत्तर अगोदरच तयार असतं. याला सहयोग म्हणायचं. म्हणजे पटकन ते उत्तर आलेलं असतं, तत्क्षण त्याचं उत्तर आपल्या हाताच्या बोटावरती आलेलंच असतं. पण आम्ही मात्र त्या पद्धतीनं जरा शिस्तीत पद्धतीनं त्याला सांगतो. याचं कारण असं आहे की सगळंच एकदम सांगायचं नसतं, हळूहळू त्या साधकाला आपण सांगायचं असतं. एकदम सगळ्या गोष्टी सांगितल्या तर नाही पटणार आहे. म्हणून आपण हळूहळूच सहजयोग शिस्तीतच सांगायचं असतं. व्हायब्रेशन्स देखील आपण हळूहळू सांगाव्या लागतात, त्यांच्या पचनी पडावं लागतं. ते नाहीतर काही उपयोग होत नाही त्याचा. हे सहजयोगाचं ज्ञान जे आहे ते हळूहळूच करावं लागतं. म्हणून प्रत्येक साधकाने या बाबतीत तयार असणं आवश्यक आहे. प्रत्येक साधकाला कळलं पाहिजे की व्हायब्रेशन्स कशा आहेत, काय आहेत, कशा पद्धतीने येत आहेत, त्याचं नॉलेज काय आहे हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अज्ञान असता उपयोगाचं नाही. श्री माताजीने आपल्याला पूर्णपणे ज्ञानी बनवलेलं आहे. आणि ज्ञानी बनवल्यानंतर हे जे काय ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण कुठेही पळापळ करायचं काही कारण नाही. साक्षात श्री माताजी आपल्या समोर असताना आपण का पळापळ करावी? श्री मातांच्या समोर बसावं. जर खरोखर आपली भक्ती असेल तर उगीच सहयोग करायचं म्हणून जर आपण करत असू तर आपल्याला कधीही काही समजणार नाही. आपण मायेमध्ये अडकू, मग महामायेमध्ये अडकतात, मग त्याचा विषय नाही. परंतु खरोखरच हे जर शिकायचं असेल आपल्याला ही भाषा, तर ही भाषा फक्त श्रीमाताजी शिकवू शकतात. अन्य कोणी आपल्याला ही भाषा शिकवू शकत नाही. त्यासाठीच श्रीमातांच्या समोर बसून आपण घेतलं पाहिजे, आपलं हृदय उघडलं पाहिजे. श्रीमाताजी आपण असं असं आहे आम्हाला सांगा. आणि लगेच हाताच्या बोटावरती आपल्याला उत्तर समजून येईल. म्हणून आपण ध्यान करण्यापूर्वी ह्या गोष्टी का करतो, तर व्हायब्रेशनची आपल्याला जाणीव व्हावी. आणि ही जाणीव हळूहळू वाढत जाऊन आपण एक तज्ञ सहयोगी व्हावं अशी श्रीमातांची इच्छा आहे. म्हणून आपण रोज सुरुवातीला श्रीमातांच्या समोर बसायचं आहे, त्यांच्याबरोबर बोलायचं आहे आणि आपल्या हृदयातलं जे काय आहे किलमिश ते सगळं काढून टाकून श्रीमातांना सर्व समर्पित करून व्हायब्रेशन्स घेऊन मग ध्यानाच्या स्थितीमध्ये जायचं असतं. ही आपली सहजयोगाची एक उत्तम पद्धती आहे आणि भक्तीची पद्धती आहे. ही आपण अवलंबली तर आपलं कल्याणच होणार आहे यामध्ये. आता श्रीमाताईंना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. शिस्तीत आपले डोळे बंद करूया आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवूया. आता बघूया श्रीमातांच्याकडनं जे चैतन्य येतंय ते आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून आपण खेचून घेतोय. नुसताच बोटावरती नाही पाहिजे, बोटातून आतमध्ये घ्यायचंय, मनगटापर्यंत येतंय का बघूया. बोटातून आत मनगटापर्यंत घ्यायचं, म्हणजे तेवढी जाणीव घ्यायची आपल्याला. आपण कसं करतो की 3 जी पेरा आहेत तिथपर्यंत कदाचित घ्यायचा प्रयत्न करतो किंवा पहिल्या पेरापर्यंतच आपल्याला व्हायब्रेशन्स घेतो आपण. तसं न करता दुसरा पेर, तिसरा पेर, पूर्ण हात, मनगट असं घ्यायचं त्याला, म्हणजे खेचून घ्यायचं आतमध्ये. ही पद्धत आहे खेचून घेण्याची. म्हणजे संपूर्ण तळव्यामध्ये व्हायब्रेशन्स भरल्या, हातामध्ये बोटामध्ये व्हायब्रेशन्स मनगटापर्यंत भरल्या. तिथून काय करायचं, हळूहळू वरती आणायचं त्याला खेचून. म्हणजे बोटापासूनच लक्ष मनगटापासून परत हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचे व्हायब्रेशन्स बघा एकसारख्या. म्हणजे संपूर्ण दोन्ही हातावरती जाणवतात की नाही.
कोपऱ्यापर्यंत ते बघायचं. संपूर्ण कोपऱ्यापर्यंत गार जाणवलं पाहिजे. व्हायब्रेशन्स येतात, झुळू 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 वाहत आहेत ते. आणि याच आनंदामध्ये आपण रममान होऊ शकतो. चैतन्यामध्ये रममान जर होता नाही आलं तर इतर कुठल्याही गोष्टीत आपण रममान होऊ शकत नाही. आपल्या आत्म्यामध्ये आपण तल्लीन होता आलं पाहिजे आपल्याला. ही खरी ध्यान करण्याची आपली पद्धत असायला हवी. म्हणजे यामुळे आपल्याला व्हायब्रेशन समजतील. श्रीमातांशी आपण एकरूप होऊ आणि ध्यानाच्या गहनतेत जाऊ शकू ताबडतोब किंवा लवकर. जे चैतन्य आपण खेचून घेतोय ते दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घेतोय. शिस्तीत घ्यायचं. कळलं पाहिजे ते काय आहे. खरोखर व्हायब्रेशन्स कशा येत आहेत ते पण बघता आलं पाहिजे. एकदम गारच आहेत का आणखी कसल्या प्रकारचे आहेत व्हायब्रेशन. जसं पाणी आहे, समजा पाणी आहे. आता पाण्याला दोन प्रकारे आपण हिटिंग करू शकतो. दोन प्रकारे. कसं, एक तर फ्रीजरमध्ये घातल्यानंतर पाणी हळूहळू हळू गोठतं, त्याचा बर्फ तयार होतो. दुसरं, त्याला उष्णता दिली तर हळूहळू गरम कोमट गरम गरम होत काय होतं, त्याची वाफ होते. व्हायब्रेशन्स पण अशाच प्रकारचे असतात. मग आपल्याला कुठल्या प्रकारे व्हायब्रेशन येत आहेत ते आपण बघायचं. खरोखर कोमट म्हणजे कोमट येतात का, जास्त गरम येतात का, आणखी वाफ झाल्यासारखं येतात का, गार येतात का, त्याच्याहून गार बर्फासारखे येतात, बर्फच येतोय, हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी कळायला पाहिजे आपल्याला. व्हायब्रेशनची हे शिकता आलं पाहिजे. व्हायब्रेशन एकसारखेच असतात, परंतु सूक्ष्मामध्ये उतरल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी कळते, क्वालिटी कळते. आणि हे समजण्यासाठीच आपण हाताच्या बोटावरती लक्ष देतो. नुसता लक्ष द्या म्हटल्यानंतर लक्ष द्यायचं नाही आहे, क्वालिटीकडे लक्ष पाहिजे. व्हायब्रेशन्स कशा प्रकारे येत आहेत, कशा प्रकारे कार्य करतायत त्या बोटामध्ये, आज कुठल्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स आहेत, काल कशा प्रकारे व्हायब्रेशन्स होत्या, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ही गहनतेत जाण्याची प्रक्रिया आहे. नाहीतर रोज आपल्याला व्हायब्रेशन तर येतच आहेत, आपण असंच करतोय रोज, असं नाही आहे ते. आपण जर बारीकीनं जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की व्हायब्रेशन्स या वेगवेगळ्या प्रकाराने येत असतात आपल्या हातामध्ये. म्हणजे आपण किती सूक्ष्म व्हायला पाहिजे. आपला आत्मा सूक्ष्म आहे, मग आपण सूक्ष्म झालो, आपली बुद्धी सूक्ष्म झाली, आपलं चित्त सूक्ष्म झालं तर या सूक्ष्म गोष्टी पकडता येतात आपल्याला. म्हणजे व्हायब्रेशन्स पकडता येतात, हे कळलं पाहिजे. बघायचं कशा येतात व्हायब्रेशन आणि आपण खेचून कशा घेतोय, फरक लक्षात येतोय का बघायचं. ह्या व्हायब्रेशन्स आपण लक्षात ठेवायच्या. बरोबर, हातामध्ये व्हायब्रेशन्स आहेत. आता डावा हात बरोबर कुंडलिनी समोर घ्यायचा आपला, कुंडलिनीवर चढवायची आपल्याला. बरोबर समोर घेतला की डाव्या हातातून तळव्यातून जे चैतन्य कुंडलिनीपर्यंत जाते ते कनेक्शन लावायचं आणि उजव्या हाताने कुंडलिनी वर चढवायची. बघा, हळूहळू वरती घ्यायची तिला शिस्तीत. आणि लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं, लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं. हा, आता तिला वर काढायची, सहस्त्रारमधून एक गाठ मारायची, शिस्तीत करायची, गडबड करायची नाही. प्रत्येकाचं एकसारखंच व्हायला पाहिजे. आता परत कुंडलिनी वर चढवायची, हळूहळू हळू चढवायची. लक्ष कुंडलिनीकडे पाहिजे, हाताकडे नको. हात जसा वर वर जाईल तशी कुंडलिनी हाताबरोबर वर आली पाहिजे आपल्या. आणि सहस्त्रारमधून वर येऊन तिला 2 गाठी मारतोय आपण. बघा, तिसऱ्या वेळेला शिस्तीत उचलायची, हळूहळू हळू उचलायची तिला वर. डोक्यातून टाळूतून बाहेर काढतोय, 3 गाठी तिला वरती बांधतोय आपण. बरोबर, 3 गाठी मारायच्या. नुसतं असं हाताबरोबर कुंडलिनी वर येते. काय प्रयास करायला लागतो आपल्याला, काही नाही, फक्त सूक्ष्म पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. हाताबरोबर कुंडलिनी जशी वर येते, शिस्तीत केलात तर कुंडलिनी वर आलेली आपल्याला जाणवते. कवच घ्यायचंय, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. हा, आता लक्ष कवचाकडे द्यायचं, हाताकडे नाही द्यायचं.
चैतन्याचं जे कवच तयार व्हायला गेलेलं आहे त्या कवचाकडे लक्ष द्यायचं. बघा आपल्यामध्ये फरक जाणवतो. नाहीतर आपण कायम हाताकडे लक्ष देतो, गाठ बांधण्याकडे लक्ष देतो आणि जी गाठ बांधली गेलेली आहे, जे चैतन्य आहे तिकडे बघायचंच विसरतो आपण. जे मूळ आहे आपलं तत्व आहे त्या तत्वालाच विसरतो. त्यामुळे आपली प्रगती होत नाही. जे घटित व्हायला गेलेलं आहे त्या घटनेकडे लक्ष पाहिजे ना. हाताकडे कशाला लक्ष द्यायचं आहे? हात आपलं कार्य करतं, चित्त आपलं चैतन्याकडे पाहिजे. जे घडते ना तिकडे पाहिजे लक्ष. आता जे कवच तयार व्हायला गेले त्या कवचाकडे लक्ष आहे आमचं एकाग्रतेनं. आता परत दोन्ही हात श्रीमातांच्याकडे लक्ष, व्हायब्रेशन्सकडे. आता व्हायब्रेशन्स आणखी वाढतील. आता क्वालिटी आणखी वाढते. फरक लक्षात येतोय का बघायचं. पहिल्यांदा आपण व्हायब्रेशन्स बघितले, आत्ताही पाहतोय बंधन घेतल्यावर. आणि कवचाकडे पण थोडा वेळ लक्ष द्यायचं. खरोखर कवच बसले का ते बघायचं. नाहीतर उगीच कवच घेतोय आणि लक्षच नाही आपलं, असं व्हायला नको. हे जे काय कवच घेतोय ते फार महत्वाचं आहे. पुढील काळासाठी आपल्याला फार महत्वाचं आहे ते कवच. त्याचं महत्व तुम्हाला पुढील काळामध्ये दिसून येईल. हे कवच का घ्यायचं ते कळतं. मग व्हायब्रेशन्स का बघायच्या ते कळतं. ही जी काय भ्रांती आपल्यामध्ये आहे ती दूर व्हावी यासाठी व्हायब्रेशन्सकडे लक्ष पाहिजे. आणि ते प्रत्येकाला कळलं पाहिजे. एखाद दुसऱ्या माणसाला कळून उपयोग नाही. साधकाला, सर्व साधकांना समजलं पाहिजे. आपण सहजयोगी आहे ना, निर्णय व्हायब्रेशन्सवरच झाले पाहिजेत. सहजयोगी आपण. जर सहजयोगी नाही तर तो निर्णय व्हायब्रेशन्सवरती घेऊ शकत नाही. सहजयोगी त्याला म्हणता येत नाही. पळवाटा काढायचे नाहीत त्यातून. जे निर्णय घ्यायचे ते चैतन्यातूनच घ्यायचे आणि स्वतः घ्यायचे. हे महत्वाचं आहे यातलं सहजयोगामधलं. आम्ही सहजयोगी आहोत तर असं करणार. आम्हाला एक नवीन भाषा श्रीमाताईने दिलेली आहे. जी आईची मुलं आहेत तेच हे करतील, बाकीची नाहीत. मग ज्यांना कळत नाही त्यांना नाही समजणार. मग त्यांनी व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. समजलं पाहिजे आपल्याला की आपण आईची मुलं आहेत तर आपण चैतन्याद्वारे श्रीमाताईंच्या द्वारेच निर्णय घेतला पाहिजे. हे महत्वाचं आहे त्यातलं. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. जसं आपण म्हणतो तसं, कारण हृदयामध्ये आत्मा आहे. इथं हात ठेवून म्हणूया, श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. असं म्हटल्याबरोबर काय करायचं, आपली चैतन्याची प्रतिकृती हृदयामध्ये आली पाहिजे. म्हणजे संपूर्ण देहातून चैतन्य ओढून हृदयामध्ये आणायचंय आपल्याला. ही प्रक्रिया लगेच झाली पाहिजे. तरच मी आत्मा आहे असं म्हणू शकतो. नाहीतर तोंडी कर्मकांड झालं हे. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. आणि म्हणतोय की हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार मी नाहीच आहे. म्हणजे हा देह म्हणजे मी नाही आहे. मी आत्मा आहे जो अजर आहे, अमर आहे, अविनाशी आहे. तो कधीही नाश होणार नाही. असा आत्मा आहे मी. तो मी शिव आहे. शिवोहम शिवोहम. मग म्हणू शकतो की मी तो शिव आहे, त्या परब्रह्माचा मी अंश आहे. हे शरीर म्हणजे मी नाही आहे. आपण म्हणतो मी हे शरीर म्हणजे माझं आहे, शरीर आमचं. मग शरीर माझं आहे तर हे देह का सोडतो आपण? सोडलं नाही पाहिजे. म्हणजे माझं माझं ह्या जगामध्ये काहीच नाही आहे. आपण म्हणू मी 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 माझं माझं. काय आपलं आहे यामध्ये? जर सगळं एक मातीचा कण आपण घेऊन जाऊ शकत नाही, काय माझं आहे? काही नाही. आपला ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळेला आपण या जगातून काहीही घेऊन जाऊ शकत नाही. फक्त एकच गोष्ट घेऊन जाऊ शकतो, ते म्हणजे ज्ञान. ज्ञान जे आहे ते मात्र आपल्या बरोबरच येतं. कारण आपण कुठपर्यंत ज्ञान घेतले त्याच्या पुढची पायरी श्रीमाताजी आपल्याला पुढच्या जन्मात देतात. म्हणून ज्ञान फक्त आपल्या बरोबर येतं, बाकी काही घेऊ शकत नाही. ज्या गोष्टी नष्ट होणार आहेत त्या नष्टच होतात.
आणि ज्या गोष्टी राहणार आहेत त्या राहतातच. म्हणून कुंडलिनीला म्हटले की रेकॉर्डर आहे ती. रेकॉर्डर काय? कारण त्या कुंडलिनीमध्येच सगळं साठवलेलं असतं. तुमचा सगळा भूतकाळ तिच्यामध्ये आहे. बघा, भूतकाळ कसा काय? कारण ती महाकाली जी शक्ती आहे, डावीकडनं आली, परमेश्वराची शुद्ध इच्छा, शिवांची शुद्ध इच्छा म्हणजे काय? महाकाली म्हणजे कुंडलिनी. मग ती कुंडलिनी जी रेकॉर्डर आहे ना, भूतकाळातून आलेली आहे. मागील किती जन्म काय झालं ते सगळं तिच्यामध्ये रेकॉर्ड आहे. आणि आत्ता जे काही चालू आहे तिचं पण ते रेकॉर्ड चालू आहे. रेकॉर्डर चालू आहे, ऑन आहे. परमात्मा रेकॉर्ड करतोय तुम्ही काय करता, काय नाही, कसं आहे, कसं चाललंय, ते सगळं रेकॉर्ड होत जातं या कुंडलिनीमध्ये. आणि ज्यावेळी आम्ही पुढचा जन्म घेतो त्यावेळेला ती कुंडलिनी दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि पुन्हा तो वर्तमान काळ भूतकाळ होतो. म्हणजे ते रेकॉर्ड झालं की नाही, मग नवीन भविष्य काळ चालू झाला, परत वर्तमान मध्ये आम्ही आलो. अशी ही स्थिती आहे आमची. हे कळणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला की आपल्या बरोबर काही जात नाही, फक्त आपली आई कुंडलिनी आपल्या बरोबर असते. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे म्हणून म्हणायचं. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. तर ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. म्हणूया श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तीनं म्हणायचं आहे, श्रद्धेनं म्हणायचं आहे. श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये या. हात दाबून शिस्तीत फिरवतोय. त्यानंतर तो हात वरती उचलूया. जेवढ्या वर नेता येईल तेवढ्या वर, परत खाली तिथं आणायचा टाळूपर्यंत. बघायचं टाळूतून चैतन्य आपल्याला हाताला जाणवतं का वर खाली करताना. मग मागे पुढे करून बघायचं आहे, गोल फिरवून बघायचं आहे, टाळूवरून जाणवतं का बघायचं. म्हणजे आपली कुंडलिनी सहस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. तर ध्यान चालू झालं. मग हात खाली घेऊया. म्हणजे आम्ही निर्विचारितेमध्ये आलो, आम्ही पार झालो. कुंडलिनी सहस्त्रार्थ भेदन करून वर आली की आम्ही पार झालो. मग किती वरती आली ते बघायचं. सहज मध्ये किती वर जाते ते पहिला पाहायचं. नंतर चित्तानंतर हळूहळू वर न्यायचं असतं तिला. कुंडलिनी आहे ती. तिच्यामध्ये म्हटलं ना सगळं रेकॉर्डर आहे ती. मग आत्ता जे आपण करतोय ना ते सगळं तिच्यामध्ये रेकॉर्ड होतंय. सगळं आम्ही कुठलं कर्म करतो, चांगलं करतो का वाईट कर्म करतो, ते सगळं तिच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. या कुंडलिनीमध्ये रेकॉर्डर आहे ती. आता पूर्वजन्मामध्ये पण आपण काही वाईट कर्म चांगलं कर्म केलं तर ते बरोबर ती कुंडलिनी रेकॉर्ड करते ना. त्या जन्मात पण केलेली आहे तिनं. मग या जन्मामध्ये काय होतं की ज्या वेळेला आपण मरतो किंवा मृत्यू होतो त्यावेळेला कुंडलिनीच येते ना फक्त. आणि तिच्या बरोबर हे ज्ञान येतं, रेकॉर्डर येतो बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना हे कर्म आपण भोगून संपवायचं आहे, त्याचं कारण हेच आहे की कुंडलिनीच्या जागृती बरोबर ती कर्म देखील वर येतात आपली. बघा कसं आहे. आणि कर्म वर आलं की जर चांगलं कर्म असेल आपलं तर आपलं चांगलंच होतं, आणि वाईट कर्म असेल तर आपण वाईट कर्म भोगून संपवायचं असतं. तिची निर्जरा करावी लागते ना. निर्जरा म्हणजे काय, कर्म संपवायला लागतं तिच्यातलं. म्हणजे रेकॉर्डर जो आहे त्याच्यामध्ये जर समजा एखादं काहीतरी आता रेकॉर्ड वाजवत असताना त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर खरखर येते ना. काही वेळेला खरखरतं नुसता, नीट वाजत नाही. मग का खरखरतं बाबा, काय तर त्याच्यामध्ये घाण अडकलेली आहे. ही घाण म्हणजे हे कर्म आहे आपलं. आणि हे कर्म आपण धुवून काढल्याशिवाय रेकॉर्डर व्यवस्थित होणार नाही, वाजणार नाही तो. तशातला हा प्रकार असतो. म्हणून कुंडलिनी वर आल्यानंतर कर्म जे येतं ती कर्माची निर्जरा होण्यासाठी आपण निर्विचार जास्तीत जास्त होणं आवश्यक आहे. अकर्मात उतरायचं आहे. श्री माताजीने काय सांगितलं आपल्याला, आम्हाला अकर्मात उतरलं पाहिजे. म्हणजे या जन्मामध्ये आम्ही
चांगलं आणि वाईट काहीच करायचं नाही, अकर्मात उतरायचंय. म्हणजे पुढच्या जन्मामध्ये आम्ही पूर्ण योगी होऊ, कुठलेही कर्म भोगायची पाळी राहणार नाही, अकर्मात उतरू, आपल्या कर्माची निर्जरा होऊन जाईल. मग ती कशी होईल? ध्यानामुळे होईल. म्हणूनच तर कुंडलिनीची जागृती केली श्रीमाताईने, की जन्म जन्मांतरीची कर्म वरती आली आपली, कित्येक जन्माची कर्म आलेली आहेत. म्हणून काही जणांना असं वाटतं की मी सहज योगात आलं, उलट माझं चांगलं व्हायला पाहिजे, वाईट का झालं, असं काही जणांचं मत असतं. बरोबर आहे. याचं कारण असं आहे की पूर्वजन्मातले जे दोष आहे, जे कर्म आहे, ते पण वर आले, आणि जर आपण भोगून नाही संपवले तर परत त्याचा पुढचा जन्म घेऊन ते भोगावं लागतं आपल्याला, आणि भोगलं पाहिजे. म्हणून आपल्याला श्रीमाताजी काय म्हणतात, जे काय चांगलं वाईट जे काय आपल्या वाट्याला येतं ते आपण स्वीकारायचं. याचं कारणच हे आहे की जे कर्म आम्हाला भोगायचं आहे ना, ते भोगून संपवा, असं श्रीमाताजींचं मत आहे. म्हणजे पुढच्या जन्मात तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणून याचा पहिला आपल्याला अभ्यास पाहिजे की कुंडलिनी ज्यावेळी वर येते त्यावेळेला आम्ही अकर्मातच उतरलं पाहिजे. म्हणजे या जन्मात जर आमची तयारी ठेवली आम्ही की नाही आम्ही अकर्मात उतरू, निर्विचारितेमध्ये राहू, जास्तीत जास्त कुंडलिनी शस्त्राच्या वरती ठेवू, तर पुढील जन्मामध्ये खरोखरच आपण उच्च स्थितीला जाऊ शकतो, किंवा परिपूर्ण होतो. आम्ही या जन्मामध्ये पण होऊ शकतो आणि मुक्ती मिळते, आपल्याला मुक्त होतो. म्हणजे काय की आम्ही ज्ञानी होतो, आम्हाला कळतं की जन्म मृत्यू म्हणजे काहीच नाही आहे. हे कळतं आम्हाला की कुंडलिनी आदी आणि अंत आहे. म्हटले ना, आदी आणि अंत कुंडलिनी आहे. तर आदी आणि अंत आहे, तर मृत्यू कुठून आला तिला? काहीच नाही, मृत्यू होऊ शकत नाही आत्म्याचा, कारण आत्मा अमर आहे, शुद्ध आहे, अमर आहे. तो त्याचा कसा मृत्यू होईल? शरीराचा मृत्यू होतो, शरीर संपतं. आणि शरीरामध्ये आम्ही कधी येतो? ज्यावेळी आम्ही आमची कर्म त्याची निर्जरा करायची असते. म्हणून परमेश्वर म्हणतो हे शरीर भोग, आणि हे शरीरामध्ये ये आणि तू तुझी कर्म भोग, आणि मग परत आत्मा होऊन तू तुझ्या निज धामाला कायम स्वरूपी जा. म्हणून श्रीमाताजी काय म्हणतात की हे जो जन्म आपल्याला श्रीमाताने दिलेला आहे तो आपण अकर्मामध्ये उतरायचा आहे. जास्तीत जास्त ध्यानामध्ये आपण घालवल्यामुळे आपल्यामध्ये जे काही कर्म आहेत ती कर्म होणार नाहीत. म्हणून गीतेमध्ये श्रीकृष्णाने काय सांगितले की तू जी काय कर्म करशील ती माझ्या चरणाशी ठेव. असं का म्हटलं त्यांनी? याचं कारण पण हेच आहे की जे आपण करतो त्याला मीपणा येता उपयोगाच नाही. माझ्यामुळे झालं, मी एवढा प्रचार करतो, मी एवढं ध्यान करतो, मी येता उपयोगाचा नाही, तू. म्हणून कलेक्टिव्हिटीला महत्व आहे. वी, आम्ही, मी नाही, वी, आम्ही. म्हणजे आम्ही अकर्मात उतरलो. लक्षात येते का बघायचं हे तत्व, कारण हे फार सूक्ष्म तत्व आहे. श्रीमातांनी जे दिलेलं असतं ना ते हे साधं सोपं नाही आहे, ती कृती आहे आपल्याकडनं होणारी, आणि हे कळणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून आम्ही अकर्मात उतरण्यासाठी कलेक्टिव्हिटी महत्वाची आहे. मी केलं म्हणता येत नाही, मग आम्ही केलो बाबा, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. म्हणून श्रीमाताई काय म्हणतात, मी कलेक्टिव्हिटीमध्ये आहे. आपल्यामध्ये मीपणा येऊ नये, अहंकार येऊ नये, आणि आपण अकर्मात उतरावं, आपला जन्म सार्थकी लागावा, म्हणून आम्ही कलेक्टिव्हिटीमध्ये राहतो. असं ते गणित आहे त्याच्यामध्ये. म्हणून कुंडलिनीचं कार्य जे आहे ना ते फार सूक्ष्म आहे, आणि सूक्ष्मात उतरल्यानंतरच या सर्व गोष्टी आपल्याला कळू लागतात. म्हणून म्हणायचं नाही की आपण की मी हे करतो, मी ते करतो, माझ्यामुळेच झालं, मी एवढा प्रचार केला, एवढ्या लोकांना जागृती दिली, मी 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 कोण नाहीच आहे, आणि मी म्हटलं की कर्म आलं, आणि कर्म आलं की दुःख आलं, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून जे काय असेल ते परमेश्वराच्या चरणाशी सोपवायचं. गणेश तत्वाचा एक नियम आहे. गणेश तत्व कसं आहे? जन्म मृत्यूच्या पलीकडचं ज्ञान देणारी शक्ती आहे ती गणेश शक्ती. आणि ज्यावेळी गणेश तत्व आपलं जागृत होतं ना त्यावेळेला श्रीमाताजी काय म्हणतात की परमेश्वर आपल्याला जे काय देईल, चांगलं वाईट, ते स्वीकारायची ताकद आपण ठेवायची. जे काय देईल ते, मग सहयोग जरी करत असलो तरी, समजा आपलं वाईट होत असेल, काही वाईट घटना घडत असतील तरी त्याचा स्वीकार करायचा. कारण आपल्याला माहिती नाही आहे आपलं काय, ते रेकॉर्डरला माहित आहे, कुंडलिनीला माहित आहे आपलं बरं वाईट. म्हणून जे काय चांगलं येईल तेही स्वीकारायचं, आणि जे काय वाईट वाट्याला येईल ते देखील आपण स्वीकारणं गरजेचं आहे. गणेश तत्वाचा गुण आहे. कारण गणेशाला जन्म मृत्यूच्या पलीकडचं ज्ञान आहे,
आपल्याला मागच्या जन्माचं ज्ञान आहे का पुढच्या जन्माचं ज्ञान आहे का? नाही. वर्तमान काळाचं तेवढंच आहे की आत्ता आम्ही काय करतोय ते आम्हाला माहिती आहे. 50 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळी आमचा जन्म झाला त्यावेळी त्याच्या अगोदर मी कुठं होतो माहिती आहे? काही माहिती नाही. आणखी 50 वर्षानंतर मी कुठे जाणार आहे माहिती आहे? माहिती नाही. म्हणजे वर्तमान काळामध्ये जर आपण राहिलो तरच आमचं कल्याण होणार आहे, नाहीतर कल्याण होणार नाही आमचं. म्हणून अकर्मात उतरायला शिकलं पाहिजे. हे सूक्ष्म ज्ञान आहे. श्रीमाताईंनी जे दिलेलं आहे ते अप्रतिम आहे. फक्त करणं गरजेचं आहे. ते सूक्ष्मात उतरून ते फक्त ग्रास्पिंग करावं आणि चैतन्य घ्यावं आणि त्यामध्ये परिपूर्ण उतरावं. बस एवढंच आहे सहयोग. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपलं. एक मिनिटभर वर राहूया, त्याची जाणीव घेऊया सूक्ष्म पद्धतीनं. जाणीव होणं फार महत्वाचं असतं. शरीराची जाणीव होते, परंतु आतमध्ये जी कुंडलिनीची हालचाल आहे ना, तिची पण जाणीव होणं महत्वाचं आहे. शस्त्रावर जाणवतं का? पूर्णपणे गार कुंडलिनी वर येते. गारवा असतो ते एक प्रकारचा, थंड शांत कुंडलिनी वर येते. तशी ती ज्वाळाच आहे, परंतु गणेश तत्वामुळं ती शांत होते आणि श्री गणेशच तिला शांत करू शकतात. म्हणून गणेशाला फार महत्व आहे सहजयोगामध्ये. गणेशाशिवाय कुठलेही कार्य सहजयोगामध्ये घटित होत नाही. ते गणेश आपल्या आतमध्ये सतत जागृत पाहिजे. ती पवित्रता पाहिजे अगोदर आपल्यात, ती सुज्ञता पाहिजे, ती सुबुद्धी पाहिजे. आता हळूहळू पुन्हा ब्रह्मरंध्रात येऊया. थोडं वरती तर जाणवत, तरी पण ब्रह्मरंध्रात येऊया. ब्रह्मरंध्रातून आज्ञेमध्ये येऊया. आता वरून खाली लक्ष देऊया. आज्ञेतून विशुद्धी, वरून खाली विशुद्धी. जाणवतं आपल्याला, गार होतं तिथं. वरून खाली येत असताना पण अमृत स्त्रवत होतं, ते जाणवतं. विशुद्धीतून अनाहत, स्थिर बसलं की कळतं. अनाहत मधून नाभी, वरून खाली नाभीपर्यंत यायचे. गुरुतत्व, लक्ष्मी तत्व. ज्यांना लक्ष्मीचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी लक्ष्मीची उपासना करावी. आर्थिक समस्या होऊ शकतं, प्रपंच करताना समस्या येऊ शकतात. आर्थिक समस्या येणार, ग्रहलक्ष्मीच्या समस्या येणार, राजलक्ष्मीच्या अडचणी येणार. मग लक्ष्मी तत्व आपलं ठीक करून घ्यावं, आपोआप होतं सगळं. माताजी सर्व ठीक करून देतात आपलं, परंतु भक्तीनं केलं पाहिजे, श्रद्धेनं केलं पाहिजे. कारण सहजयोगामध्ये पैशाला महत्व नाही आहे, लक्ष्मीला महत्व आहे. श्रीमाताई काय म्हणतात, लक्ष्मी म्हणजे पैसा नाही आहे, परंतु जगण्यापुरतं का होईना आपल्याला श्रीमाताई संतुलनामध्ये पैसे देतात आपल्याला, त्याचा उपभोग घेण्यापुरतं. योगी माणसाला काय पाहिजे असतं, संतुलन. मग संतुलनामध्ये मिळतं आपल्याला, पण आपण संतुलनात यायला पाहिजे. आधी लक्ष्मी तत्व जागृत व्हायला पाहिजे. नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली स्वादिष्ठान, स्वादिष्ठान मधून मूलाधार, तर वरून खाली लक्ष मूलाधार मध्ये गणेश तत्व. तिथं नुसतं लक्ष जरी दिलं तरी ते जाणवतं, सूक्ष्मामध्ये आहे ते सगळं. गणपतीला बाह्यात पूजण्यापेक्षा आपण आतमध्ये पूजलं तर अधिक फायदा होईल ना.
आपल्यातील गणेश तत्व सदैव जागृत पाहिजे. सदैव सतत जागृत पाहिजे. गणेश कधी झोपले नाही पाहिजेत आपल्यातले. ते सतत जागृत असतील तर आपण उच्च स्थितीला जाऊ शकतो. किंवा कुठली निगेटिव्हिटी, कुठला तांत्रिक आपल्यावरती हात उचलू शकत नाही. कारण गणेश जागृत आहेत. ते संरक्षण आहे गणपतीचं. गणाधिपती, सगळ्या गणांचे अधिपती आहेत ते. सगळे गण कार्य करतात ना. मग लक्ष मूलाधार मध्ये देऊया थोडस. गणेश तत्व फार महत्वाचं तत्व आहे. जन्म मृत्यूच्या पलीकडचं ज्ञान देणारे गणेश. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. चित्ताची एकाग्रता गणेश तत्वात करूया थोडस. ते चक्र कसं फिरतं, काय स्पंदन होतं ते बघूया. कलेक्टिव्हिटी मध्येच जाणवतं ते, वैयक्तिक नाही समजत आपल्याला. कारण कलेक्टिव्हिटी मध्ये श्री माताजी आहेत आणि श्री माताजी सर्वांना जाणीव करून देतात. मग कारण आपण प्रार्थनाच करतोय ना, श्री माताजी आपणच गणपती आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती या, जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती आला असाल तर चैतन्याद्वारे किंवा सुगंधाद्वारे आम्हाला त्याची जाणीव करून द्या, असं म्हणू शकतो आपण. आणि लगेच मग व्हायब्रेशन्स आपण बघू शकतो. खरोखर त्यांचं चैतन्य आपल्याला कळायला लागेल, समजायला लागेल की गणेशाचे व्हायब्रेशन्स काय आहेत, किती सूक्ष्मातले आहेत, किती गहन आहेत. कारण गणेश हे पृथ्वी तत्वापासून बनलेले आहेत. मळ मातीपासून म्हणजे चैतन्यापासून. परंतु पृथ्वी तत्व हा त्यांचा मूल भार आहे. तो मूलधार म्हणतो त्याला. मूल जे पृथ्वी तत्व आहे त्यांचं मूळ. आणि त्याची तन्मात्रा म्हणजे सुगंध. म्हणून आपण काय म्हणतो की सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. पृथ्वी तत्वाचं मूल तत्व सुगंध, तन्मात्रा. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला क्षमा करा व आम्हाला जन्म मृत्यूच्या पलीकडचे ज्ञान द्या. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला अकर्मात उतरवा. म्हणजे जे काय परमात्मा देतो ते आम्हाला घेण्याची, स्वीकार करण्याची ताकद द्या. जरी चांगलं आलं, वाईट आलं, प्रॉब्लेम्स आल्या, अडचणी आल्या, तरी त्या स्वीकार करण्याची ताकद द्या. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतायत, ते पण गणपतीच होते ना. जो या भूमी तत्वावरती दुःख भोगेल तो परमेश्वराच्या राज्यात सुख भोगेल, असं त्यांचं वाक्य आहे. याचं कारण काय आहे मग? कारण त्यांना ज्ञान आहे, जन्म मृत्यूच्या पलीकडचं ज्ञान आहे. कारण मनुष्य आपलं कर्म भोगतो हे त्यांना माहिती आहे. म्हणून सहयोगात आल्यावर तर थोडे आणखी प्रॉब्लेम्स आपले वाढू शकतात, नाही असं नाही आहे. आपण म्हणतो सगळे प्रश्न सुटताच आहेत. प्रश्न निर्माण का होतात, ती सुटण्यासाठीच निर्माण होत असतात, हे आपल्या लक्षात येत नाही आहे. आणि एकदा का ते सुटले की परत वरती येतो ना, आपण वरच्या स्थितीला येतो. म्हणून ते भोगून संपवायचे किंवा त्याच्यावरती उपाय आहेत. त्यामुळे कुठली स्तोत्र म्हणायची, काय म्हणायची हे आपल्याला माहिती पाहिजे. कुठलं चक्र पकडलं, कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम आलाय, त्या पद्धतीचं ती देवतेची स्तुती करायची, बस एवढंच काम करायचं आहे आपल्याला. मग आपली समस्या, त्याचं निराकरण होतं, संरक्षण होतं. असं आहे तत्व हे. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला अबोधिता द्या, पवित्रता द्या, सुज्ञता द्या. आता हे गणेश जे तत्व आहे ते स्वस्तिक आहे ना. स्वस्तिक आपलं गोल फिरवायचं आहे मूलाधारामध्ये. ते गोल गोल फिरवत फिरवत त्याचा व्यास वाढवायचा आहे. पूर्ण आपल्या रूम पर्यंत आपण व्यास वाढवायचा आहे. वलय बघा, वाढवता येते का वलय त्याचं. आणि त्या चक्रावरती आपण बसलोय, खाली ते चक्र फिरते भूचक्र सारखं, अशी जाणीव घ्यायची आपल्याला. स्वस्तिक आहे ते, गोल 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 फिरणार. श्री गणेश जे आहेत ते याला फिरवणारे हनुमान जे असतात. स्वस्तिक स्थिर आहे, गणेश हालत नाहीत कधी जागेवरून.
परंतु त्याला फिरवणारे हनुमान जे असतात ते वायुपुत्र आहेत. वायू वेगानं फिरवतात ते सगळं. म्हणून गणपती आणि हनुमानजी ही फार महत्वाचं दैवत आपल्या बरोबर कायम असतात. म्हणून थोडी तरी भीती आपण बाळगायची कुठलं कुकर्म करण्या अगोदर. सहजयोग सोपा नाही आहे. गणांचा फटका वाईट आहे. डाव्या बाजूला गणेश आहेत, उजव्या बाजूला हनुमानजी आहेत. त्यांच्यामध्ये आपण आहोत. कसं करायचं ते आपण काळजीपूर्वक करायचं. खोटं खोटं काय करायचं नाही सहजयोगामध्ये. जे काय असेल ते सत्य. नाहीतर हनुमानजी माकड चेष्टा करतात, मग आपली सगळी चेष्टा होऊन जाते जीवनाची. फार काळजीपूर्वक करावं लागतं सगळं. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला सुज्ञता द्या. सुज्ञ असणं आवश्यक आहे. सुबुद्धी असणं आवश्यक आहे. कारण सुबुद्धी येणं फार कठीण असतं. सुबुद्धी फार महत्वाची असते. मग कळतं आपल्याला खरं काय, खोटं काय, कोण कसं वागते, काय करते, याला व्हायब्रेशन्स आहेत की नाही, त्याला नाही आहेत, कोण फसवते, कोण काय करते, सहयोगाच्या नावाखाली कोण काय करते, हे सगळं कळतं. त्याला सुबुद्धी गणेश तत्व लागतं व्यवस्थित. म्हणून आपल्यामध्ये सुबुद्धी गणेश तत्वाकडून यावी. आता हे चक्र आपण फिरवतोय गोल गोल. स्वस्तिक आहे ना, गोल गोल फिरवतोय व्यास. आपण बसलोय तिथपर्यंत आणि तिथून पण जास्त व्यास तिथं वाढवू शकतो. वलय फार मोठं वलय. पृथ्वी तत्व म्हणजे फार मोठं आहे ते. आता मूलाधार मधून थोडं वर यायचं आपल्याला. त्रिकोणाकार अस्थीमध्ये यायचं. कुंडलिनीकडे यायचं. टेप रेकॉर्डर आहे ना तो, कुंडलिनी. इलेक्ट्रोमॅग्नेट विद्युत चुंबकीय शक्ती आहे ती. मग तिच्याकडे लक्ष पाहिजे आपलं. आईकडे लक्ष पाहिजे ना. आदिशक्ती आहे ती. मूल शक्ती, शिवांची शक्ती, आदिशक्ती. आदिशक्तीनं 14 भुवन तयार केली आणि जी शेष शक्ती राहिली ती कुंडलिनीच्या रूपात आहे. 14 भुवन म्हणजे काय? 14 चक्र. आपल्या शरीरात 7 वरती 7, 14 चक्र म्हणजे 14 भुवन केली ना. तिला भुवनेश्वरी म्हणतात. मग तीच भुवनेश्वरी, जिनं भुवन निर्माण केली 14, ती भुवनेश्वरी देवी. आणि जी शेष राहिली ते करून 14 भुवन तयार करून जी शेष शक्ती राहिली ती कुंडलिनीच्या रूपात मानवाच्या माकडहाडामध्ये. तिकडं आपलं लक्ष देतोय आपण. त्या कुंडलिनीला ती आपली आई स्वरूप आहे. आपल्याला कोणी नाही आहे, फक्त श्री माताजी आदिशक्ती कुंडलिनीच्या रूपात आहे. ती आपल्या बरोबर कायम असते. आपल्याला किती दुःख झालं, सुख झालं, काय झालं तरी ती आपली साथ सोडत नाही. हे लक्षात ठेवायचं. आपण एकटं नाही आहे. आपली आई आपल्या बरोबर आहे. कुंडलिनी आहे ना, तिच्याकडे लक्ष द्यायचं. आपल्याला वाटतं आपलं कोणच नाही, आता आपलं कसं होणार, काय होणार, मी एकटा आहे, अमकं तमकं. तसं काही सुद्धा नसतं. तर आई आपल्या बरोबर आहे. ती कुंडलिनी, तिच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ती सतत आपल्या बरोबर आहे. आपलं लक्ष नसतं म्हणून आपण दुःखी होतो. जर आता लक्ष दिलं तर ती आपली प्रगती करते. आपल्याला प्रगती पथावर ठेवते. मार्गदर्शन करते. पुढं कसं जायचं ते शिकवते. आई शिकवते ना सगळं. लहान असताना कोण शिकवतं आपल्याला? ही जन्मजात आहे सगळं. म्हणून आपलं लक्ष पाहिजे आपल्या आईकडं, कुंडलिनीकडं. रडत खेळत बसायचं नाहीये. तिच्याकडे लक्ष द्यायचं. ती मार्गदर्शन करते. सगळं आपलं संगोपन करते. उपाशी ठेवत नाही आपल्याला कधी ती. पण लक्ष पाहिजे तिच्याकडे. आता ही कुंडलिनी आपण वरती घ्यायची, हळूहळू उचलायची. ती स्वाधिष्ठानमध्ये आणायचं. हळूहळू बघा पाठीच्या मणक्यातून आपल्याला गार जाणवलं कुंडलिनीला उठवल्यावर. आईकडे लक्ष आहे म्हटल्यावर कसं मणक्यातून वर येते. आता स्वाधिष्ठान मधून नाभी 3.5 फूट आहे ती. तोंड वर काढले, परत अजून मुंडकं शेपूट खाली आहे. हळूहळू वरती आणायचं तिला. बघा सूक्ष्म लक्ष द्यायचं. नाभीतून अनाहत
तिचं तोंड अनाहतपर्यंत आणायचं. बाकी शेपूट वगैरे खाली आहे तिचं अजून 3.5 फूट. अनाहत मधून विशुद्धीमध्ये आणायची, शिस्तीत आणायची. म्हणजे कळतं ती खरोखर पाठीच्या मणक्यातून येते आहे. तिच्यावर प्रेम पाहिजे ना आपलं, आईवरती प्रेम नको. लक्ष का नाही देत आपल्या आईकडे, असं आहे ना ते. अनाहत मधून विशुद्धीत मुंडकं असलं तरी शेपूट मुलाधार पर्यंत आहे. म्हणजे लक्ष कुठपर्यंत पाहिजे? 3.5 फूट. 3.5 हाताचा देह असतो, माहिती आहे ना. टाळूपासून मुलाधारपर्यंत 3.5 हाताचा देह आहे आपला. म्हणून 3.5 फूट कुंडलिनी आहे. तेवढी कुंडलिनी आहे पाठीचा मणका. आज्ञेत यायचं आहे आपल्याला. बघा, कम्प्लीट जाणवतं. पाठीच्या मणक्यात पण हालचाल तिची जाणवते. सूक्ष्मात लक्ष ठेवलं की कळतं. हालचाल करायची नाही म्हणजे कळतं. आज्ञेतून शस्त्रार. आता शस्त्रार मधून तिला वरती काढायची हळूहळू. बघा, कुंडलीला वर काढलं, शिस्तीत वर काढायची तिला. मुंडकं वर काढलं, धड आता तिचं हळूहळू वर येत आहे. हळूहळू वर घ्यायची तिला. पूर्ण कुंडलिनीकडे लक्ष देतोय आपण, झटक्यात वर जात नाही आहे कुंडलिनीकडे. आता तिचं मुंडकं हलवते त्यावेळी कळतं ना आपण, वरती कळतं ना वर. ती डोलते ना त्यावेळेला कळतं, आपण बी डोलतो. आता शेपूट शस्त्रार मध्ये आणि डोकं तिचं वरती 3.5 फूट. का 3.5 फुटापर्यंत लक्ष द्यायचं? लक्षात आलं? त्याचं कारण हे, ती पूर्ण क्षमतेनं वर येते. तिची शेपूट पासून डोक्यापर्यंत लक्ष पाहिजे आपलं, वर आलेलं कळतं. व्हायब्रेशन्स मध्ये पण बदल आपल्याला लक्षात येतील. आता कुंडलिनीच्या व्हायब्रेशन्स आहेत ह्या. बघा, आपल्या आईकडे आपलं लक्ष पाहिजे. तीच आपली प्रगती करणार आहे. तिला विचारून सगळं करायचं. तुम्हाला कोण नाही कसं, ती गुरु आपली आई असताना आपल्या जवळ, आपण कशाला हे घाबरायचंय? तीच मार्गदर्शन करेल ना सगळं. वरती वरती घेऊन जायचं तिला. आता लक्ष कुंडलिनीकडे 3.5 फूट. एकाग्रतेने लक्ष द्यायचं आता वर. कुंडली थंडगार असते ना. नाग कसा असतो? थंड असतो ना. म्हणून ती थंडवार गार चैतन्य. मणक्यातून पण आपल्याला अजून जाणीव होते, कारण ती वर आली ना आता. त्यामुळे जाणीव ठेवून जाते ती. म्हणून नाग कधी मरत नाही लवकर. त्याला मारल्याशिवाय मरत नाही नाग, माहिती आहे आपल्याला. सापाला कोण मारल्याशिवाय मरत नाही. त्याला अमर आहे तो. कित्येक युग जगू शकतो. कात टाकली की त्याचा नवीन जन्म होतो. काही जण तर असे नाग आहेत की त्यांना केस आलेले आहेत, म्हणजे कित्येक वर्ष, कित्येक शतक तो राहू शकतो. म्हणून ते अमर आहे. अमरताच म्हणून तो शिवांच्या गळ्यामध्ये आभूषण आहे त्याचं. शिव अजर अमर आहेत ना, म्हणून तर आभूषण म्हणून वापरतात त्याला. त्याचं प्रतीक आहे ते. असं आहे ते. म्हणून लक्ष कुंडलिनीकडे दिलं ना आपण हे अजर अमर होऊ. आपल्याला कोण मारू शकणार नाही. म्हणून लक्ष कुंडलिनीकडे पाहिजे. दीर्घायुष्य व्हायचं आहे ना, कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं. जन्म जन्मांतरीच ज्ञान पाहिजे असेल तर कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं. तीच आपल्याला ज्ञान देते, तीच सांभाळते, तीच कार्य करून घेते. फक्त लक्ष तिच्याकडे पाहिजे. वरती वरती न्यायचं तिला आता. पण लक्ष 3.5 फूट कुंडलिनीवर. कितीही वर जावा, 3.5 फूट लक्ष ठेवायचं. 1-2 मिनिटं आपण तिच्याकडे लक्ष देऊया. पिन ड्रॉप सायलेन्स. फक्त तिच्या हालचालीकडे लक्ष ठेवूया 2 मिनिट. कुठलाही आवाज न करता फक्त तिच्या हालचालीकडे लक्ष देऊया. कशी हालचाल आहे बघूया 2 मिनिट.
वरती वरती घेऊन जायचं तिला. बघायचा प्रयत्न करून वर आकाश तत्वापर्यंत येता येते का. अशा अनेक कुंडलिनी आकाशात आहेत. ते दिसतात आपल्याला उघड्या डोळ्याने. माताने म्हटले ना, आकाशाकडे जर बघितलं तर अनेक आत्मे दिसतात आपल्याला. तसे ही कुंडलिनी आपण वरती नेतोय. पूर्णपणे गारवा त्याचं फिलिंग होतं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं. पूर्ण क्षमतेनं प्रसन्न चित्तानं ती वर आलेली आहे म्हणून आपल्याला समाधान मिळतं. जर ती प्रसन्न चित्तानं वर आली नाही तर मात्र आपल्याला त्रास होऊ शकतो. कुंडलिनी ही आपली आई आहे आणि आपल्या आईला कसं वरती ठेवायचं आपण शस्त्राच्या ते आपल्याला चांगलं माहित पाहिजे. त्यासाठी गणेश तत्व आपलं बळकट पाहिजे. वरती वरती घेऊन जाऊया. 1 मिनिटभर बघूया कुठल्या तत्वापर्यंत आपण जातो ते बघूया आणि ते आपल्याला कळतं का ते बघूया. वर घेऊन जायची तिला. तीच घेऊन जाईल आपल्याला. तीच आपल्याला ज्ञान देणारी शक्ती आहे. तीच गहनतेत नेणारी शक्ती आहे. आदि कुंडलिनी सगळी कर्मच वर आणली. अकर्मात कुठलंही कर्म करत नाही आपण. अकर्मात काही न करणं म्हणजे ध्यान. उच्च स्थितीला घेऊन जाते खरोखर ती. असं वाटतं तिथंच राहावं, खाली येऊच नाही देहात. ही स्थिती आहे, ही अवस्था ती देते. समाधान, शांती, तृप्ती, आनंद सगळं देते ती. फक्त घेण्याची क्षमता पाहिजे आपल्यात. लक्ष तिच्याकडे पाहिजे तर देते सगळं. आपलं लक्ष नसेल आणि आम्ही डिमांड करतोय तर ती बघणार पण नाही. आपलं लक्ष तिच्याकडे नाही तर ती कसं आपल्याकडे लक्ष देईल. म्हणून तिच्याकडे लक्ष द्यायचं. सगळं मिळतं आपल्याला. काय पाहिजे ते मिळतं. बहुतेक तिथलं पण देतात श्रीमाताजी. पण करायचं काय ते घेऊन हे कळलं पाहिजे. जो जे वांछील तो ते लाहो. ज्ञानदेवानी म्हटले ना, कुंडलिनी जागृती झाल्यानंतर ते जे आपण इच्छा करू ती मिळतं आपल्याला. पण ही जागृती अशी व्हायला पाहिजे. कुंडलिनी वर आली पाहिजे. खऱ्या अर्थानं वर आली पाहिजे. तिची जाणीव झाली पाहिजे वर आहे. आता तिचं डोकं हलते डोलते ती तर वर डोललेलं कळतं की नाही. वर डोललेलं प्रसन्न आहे ती म्हणून डोलते. मग ती डोललेलं कळतं. मग शस्त्रावर गेलं लक्षात येत नाही. कळलं पाहिजे. एक जीव करते ना ती आपल्याला. जीवा शिवाची भेट करून देते. मधला दुवा आहे ती. महत्वाचं कार्य पार पडते आपल्याला. आपलं कल्याण करते ती. कल्याणमयी माता आहे ती. म्हणून तिची स्तुती करतो ना. कुंडलिनीची स्तुती कशासाठी आहे वाचून बघा कसं आहे ते. आपण नुसता वाचतो त्याचा अर्थच कळत नाही. उपयोग नाही. हा अर्थ असा समजतो. मग काय आहे ते. का स्तुती केली तिची. का परमात्म्याची स्तुती करतात. कारण आपण हातबल होतो ना वर तिच्या बरोबर गेल्यावर. काय करावं समजत नाही. मग स्तुती करतो तिची. समाधान करतो आपण. बघायचं शस्त्रापासून आपण वर गेलोय. तिची जाणीव आहे की नाही. बघा फिलिंग आहे तिचं. कशी ती कुंडली वर 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 जाते.
फक्त एकदा नजर टाकायची आपली. चित्त खरोखर कुंडलिनी किती प्रसन्नतेनं वर आलेली आहे ते कळतं. मग प्रसन्न होऊन वर आलेली आहे, ती काही जबरदस्तीनं वर आणलेली नाही, भक्तीनं. म्हणून तर भक्ती पहिल्यापासून करतोय आपण. आमचं हृदय पहिल्यापासूनच आपण उघडतो त्यासाठीच की श्री माताजी त्यामध्ये वरती जाणीव व्हावी आणि ती टिकून राहावी, यासाठी. सतत पडली नाही पाहिजे ती खाली. नाहीतर जरा कुठं आपलं कर्म आडवं आलं की खाली पडली कुंडलिनी. म्हणून अकर्मात उतरायचं असतं. कर्म आडवं जरी आलं तरी काय हरकत नाही, त्या पद्धतीने टटार आहे ना का, असं श्रीमाताई म्हणता येत नाही. गुरुतत्वामध्ये येतं ते. असं पाय रोवून उभा राहायचं संकटासमोर. कसं? ही कुंडलिनी साथीला आहे ना, म्हणून ती बघते ना काय करायचं. हा, आता या स्थितीमध्येच आपले डोळे हळूहळू उघडायचे, या स्थितीमध्येच, आणि श्रीमातांच्याकडे बघायचं. अर्धोन्मिलित डोळ्यानं बघितलं तरी चालतं, अर्धे मिटलेले अर्धे उघडलेले. कारण लक्ष शस्त्राच्या वर कुंडलिनीकडे आहे आणि हाताच्या बोटावरती पण आहे. बघा, ही अवस्था कुंडलिनीचे व्हायब्रेशन्स, आदिशक्तीचे व्हायब्रेशन्स, मूळ शक्ती म्हणतो ना आपण, तिच्या व्हायब्रेशन्स, आदिशक्ती कुंडलिनी. आणि टाळूच्या वरतीच नाचते ना, थुई 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 नाचते, डोलते, जाणवते ना ती. डोळे उघडे ठेवून पण जाणवते. तिच्या व्हायब्रेशन्स बघा कशा लक्षात आल्या पाहिजेत आपल्याला. अशी स्थिती 24 तास व्हायला पाहिजे आपल्याला. 24 तास वर लक्ष ठेवायला पाहिजे, कुंडलिनीकडे, आईकडे लक्ष पाहिजे, तर कल्याण होईल. म्हणून प्रॉब्लेम करत बसण्यापेक्षा लक्ष कुंडलिनीकडे ठेवलं तर अधिक लवकर प्रॉब्लेम सुटतील आपले. तिच्यावरतीच सर्व आहे. किती फरक पडतो व्हायब्रेशन मध्ये. पहिल्या बघितलेल्या व्हायब्रेशन्स, ध्यानात जात असतानाच्या व्हायब्रेशन्स आणि ध्यान झाल्यानंतरच्या व्हायब्रेशन्स, फरक आहे की नाही, हे लक्षात घ्यायचं आपण. खरोखर आपण त्या स्थितीला येतो की नाही याचं ते प्रूफ आहे. खरोखर कुंडलिनी जागृत आहे की नाही वर, त्याचं प्रूफ आहे. जाणीव तर वर आहे, व्हायब्रेशन्स पण आहेत त्या पद्धतीच्या, क्वालिटीच्या, ते बघणं गरजेचं आहे. हे फरक ज्यावेळी आपल्याला कळेल त्यावेळेला म्हटलं पाहिजे की आपण गहनतेत जात आहोत. आता श्री मातांनी नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत पुन्हा बंधन घेऊया. हळूहळू करायचं सगळं. डावा हात कुंडलिनी समोर, उजव्या हाताने तिला वरती उठवायची. बघा, पाठीच्या मणक्यात ज्यांना जाणवत नव्हतं ते आता जाणवायला लागेल. शिस्तीत तिला वर आणतो. लक्ष कुंडलिनीकडे. पहिल्यापासून आपण म्हटले कुंडलिनीकडेच लक्ष. एक गाठ, ती आणि आपण जन्मजन्मांतरीचं नातं आहे. परत वरती उचलायची तिला. शिस्तीत वर उचलायची. 2 गाठी. तिसऱ्या वेळेला परत उचलायची तिला. हाताबरोबर वर आली पाहिजे. भक्ती असेल तर सगळं होतं, शक्ती मिळते, हाताबरोबर पण ती वर येते. पण भक्ती पाहिजे. 3 गाठी. स्वतःची आणि दुसऱ्याची कुंडलिनी उचलता येते. बोलता बोलता उचलायची कुंडलिनी, किती सोपं आहे. पण भक्ती पाहिजे. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. आता लक्ष कवचाकडे, हाताकडे नाही द्यायचं. आता जे कवच तयार होते ना तिकडे लक्ष आहे. शिस्तीत त्या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत ही भावना तयार झाली पाहिजे आपली.
उद्या आपण दिवसभर लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं, बघायचं ती कुंडलिनी मणक्यातून पाठीतून आपण कुंडलिनी काढली वर, तिच्याकडे लक्ष ठेवायचं 24 तास. आहे का वर असं 24 तास उद्या बघायचंय आपल्याला. आणि लक्ष व्हायब्रेशन्सकडे आणि वलयाकडे ठेवायचं आहे. जय श्री माताजी.